एक्सप्रेसवेवर शनिवारी पहाटे कोंबडी वाहतूक करणारा टेम्पो हा साखरेची वाहतूक करणारा ट्रकला मागून धडकल्याने भीषण अपघात घडला। अपघाताची तीव्रता एवढी भीषण होती की क्षणातच त्या गाडीने पेट घेतली। त्यामुळे मदत कार्य करताना खूप अडचण येत होती। या अपघातामध्ये दोन्ही गाड्यांचे जळून नुकसान झाले, तर पिकअप चालक जागेवरच जळाल्याने त्याचा मृत्यू झाला असून अपघातामध्ये आणखी एक जण जखमी झाल्यामुळे त्याला बाहेर काढून MGM हॉस्पिटल कामोठे येथे प्राथमिक उपचाराकरिता रवाना करण्यात आले। महाराष्ट्र सुरक्षा बल, सामाजिक संस्था, खोपोली नगर पालिका फायर ब्रिगेड यांनी अपघातग्रस्तांना मदत करून वाहतुकीसाठी मार्ग खुला केला। हा अपघात शेवटच्या लेनवर झाल्यामुळे वाहतुकीला कोणतीच अडचण आली नाही। बाधित वाहने बाजूला काढून महामार्ग संपूर्णतः वाहतुकीसाठी खुला केला गेला। मनोज चेंडेकर, प्रखर लोकमान्य, रायगड। संपूर्ण महाराष्ट्रातील परखड बातम्या पाहण्यासाठी आमच्या प्रखर लोकमान्य न्यूजला सबस्क्राइब करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका।